पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 पासून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे। याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की तुंगत गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून ते बंद करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। उलट अवैध धंदे करणाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असून हे व्यवसाय अधिक जोमाने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे गावातील अवैध धंदे तत्काळ बंद करून संबंधितांवर तडीपारीसह कठोर कारवाई अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, उपसरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तालुका पोलीस निरीक्षक व गट विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे। प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते याकडे आता तुंगत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र शासन आणि आपले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांचे आभारी आहे, कारण आमच्या तुंगत गावामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता की नागरिकांचा इथे बस थांबत नव्हत्या, तर तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे आणि आमच्या गावामध्ये सध्या सर्व बसेस थांबतात, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। त्यासोबतच नुकतीच झालेली जी आषाढी एकादशी आहे, तर त्या आषाढी एकादशीच्या वेळेस आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि त्यावेळेस आमच्या गावातील श्री तुंगेश्वर हायस्कूल या प्रशालेने ज्या मुलांनी सीड बॉल्स तयार केले होते, जवळपास 1 लाख ते 1.25 लाख सीड बॉल्स तयार केले होते आणि हा उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी सुद्धा आमच्या मुलांचे कौतुक केले आणि पर्यावरणाला साजेसा असा हा उपक्रम आमच्या ग्रामपंचायत आणि शैक्षणिक विभागाने केला आणि त्याचं कौतुकी मुख्यमंत्री साहेबांनी केलं, त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार। आणि आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे, साधारणतः 2022 डिसेंबरला जेव्हा आमच्या ग्रामपंचायतीवर आमची बॉडी आली, त्यावेळेस 26 जानेवारी 2023ला आम्ही सर्वात पहिल्यांदा दारूबंदीचा हा ठराव केला होता आणि ह्या ठरावामध्ये आम्ही आमच्या गावातील जे अवैध धंदे आहेत किंवा दारूबंदी आहे ती बंद करावी प्रशासनाने, याबद्दल निवेदन दिलं होतं ठराव करून। बऱ्याच वेळा आम्ही राज्य उत्पादन शुल्क आहे किंवा पोलीस प्रशासन आहे, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते नेहमी। तुंगत ग्रामपंचायत सदस्य पंकज लामकाने गेल्या 2023 पासून दारूबंदी संदर्भात ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे असेल किंवा अंतर्गत असणाऱ्या सपोर्टमुळे असेल, दारूबंदी होण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पूर्ण बॉडी सातत्याने प्रयत्न करत आहे। याच्यामध्ये खास करून जे कामगार वर्ग आहेत की जे दारूच्या जरा थोडंसं आहारी गेलेले जास्त जाणवतात, त्यांच्या प्रपंचामध्ये तक्रारी होणं, वाद होणं, या गोष्टी वारंवार आमच्या ग्रामपंचायतपर्यंत आलेल्या आहेत। त्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना शक्यतो ह्या सगळ्या तक्रारी महिलांच्या मार्फत सरपंचाकडे आल्या होत्या। त्या हिशोबानं दारूबंदी करण्यासाठी 2023 पासून प्रयत्न आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतोय। परवा आमची बॉडीची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एकमतानं ठराव करण्यात आला की गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत, आणि आम्ही स्वतः आमचे सरपंच अमृता आबासाहेब रणदिवे व मी उपसरपंच प्रकाश रणदिवे आणि आमचे काही सदस्य 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहे। याचं कारण असं आहे की गावात बऱ्याच दिवसापासून अवैध धंदे चालतात आणि वारंवार आम्ही पाठपुरावा एक्साईजवाल्यांकडे केला, पोलीस स्टेशनला केला, तर त्यांचं काय जणांचं पोलीस स्टेशनचं मत येतं आमच्या ह्याच्यात अवैध धंदे चालूच नाहीत, एक्साईजवाले म्हणतात सहकार्य करू, परंतु आतापर्यंत सर्वांनी आम्हाला केराची टोपली दावली, आमचं कुणीही म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही। आम्हाला त्यांचं एकच मत येतं, कुठे धंदे दाखवा, आणि आम्ही काही वेळेस महिला सरपंच असूनही आणि आम्ही स्वतः जाऊन ती धाडी टाकल्या, परंतु योगायोग असा येतो की आम्ही धाडी टाकायला गेल्यानंतर तिथं जाताना बऱ्यापैकी धंदे बंद असतात आणि धाडी टाकणारे कर्मचारी माघारी गेले की ते चालू होतात। मग योगायोगा यांची मिलीभगत ही आम्हाला काय माहीत नाही, परंतु हे असं घडतं आणि गावामध्ये
एवढे अवैध धंदे चालतात की प्रमाणाच्या बाहेर. आणि गावातील महिला सरपंच महिला असून सरपंच महिला गावातील येतात, कोणाचे नवरे मारतात, कोणाचा मुलगा मारतो, कोणाचं काय घराचं अवस्था बेकार झालेली असते, सांगत येतात. त्याच्यामुळं त्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती, परंतु त्याचं प्रशासनानं आम्हाला सहकार्य न केल्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही. यामुळं आम्ही आता 15 ऑगस्टला ठरवलेलं आहे की बाबा एकदा उपोषणच करायचं. त्याच्या आत जर ह्यांनी बंद केलं नाही किंवा आम्हाला सहकार्य केलं नाही तर बंदच करणार. आणि काही ज्येष्ठ मंडळी आणि मुलं, शाळकरी मुलं यांचीही तयारी अशी आहे की बाबा आम्हीही बसतो, आम्हालाही येता जाता त्रास होतोय, आमचे काही जणांचे वडील दारू पितात, आम्हाला त्याचा त्रास होतोय. त्यांचीही आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे, आमच्या संपर्कात आहेत की बाबा आम्हीही बसू शकतो का. तरी आम्ही सर्वजण विचार करून प्रशासन जर नाही आमची दखल घेतली तर त्यांनाही बसवण्याचं आम्ही विचार करत आहे. अजून म्हणलं तर ह्या दारू अवैध धंदे करणाऱ्यावर कमीत कमी 5-5, 6-6, 7-7 गुन्हे दाखल असूनही त्यांची तडीपारी होत नाही. तर आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की अवैध धंदे तर बंदच झाले पाहिजे, परंतु हे अवैध धंदे बंद केले की महिना 2 महिने बंद होतात आणि तिथून पुढे जोमाने चालू होतात. दुर्दैव असं आहे की आमच्या सरपंच महिला अमृता आबासाहेब रणदिवे 26 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातली एकमेव आमची ग्रामपंचायत होती की आमच्या सरपंच यांना तिथं परेडसाठी बोलवलं होतं दिल्लीला. आणि त्याच महिला सरपंचावर आज अवैध धंदे बंद करण्यासाठी जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर ही खेदाची बाब आहे. मी ग्रामपंचायत सदस्य अलका लोहार. आमच्या गावामध्ये दारूबंदीचा विषय खूप वेळा आम्ही प्रयत्न केला थांबवण्याचा, पण तो काही झाला नाही. लाडक्या बहिणींसाठी पैसे मिळतात, पण ते सुद्धा त्या दारूमुळे त्या नवऱ्यांनाच द्यावं लागतात, त्याच्यामुळे त्यांचा काहीही होत नाही. त्यांच्या लहान मुलांचे सुद्धा हाल होतात. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.